Hello, this is the My Artifact episode number 673. आजची तारीख आहे 5 आहे आजची तारीख. आजची तारीख आहे 6 तारीख आजची. हे मोबाईलच्या मध्ये दिसत नाही किती तारीख आहे. आजची 6 तारीख आहे. 6 जानेवारी 2017. आता वाजले करीब रात्रीचे 11 वाजले आहे. ज्याप्रमाणे मी काल प्रॉमिस केलं होतं की 10 वाजता आपण भेटायचं, सगळं 10 वाजता पूर्ण हे करून, तर ऍक्च्युली मी तसंच केलं, बट झोपलो नाही. बिग बँग थेरीज पाहत होतो आणि आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला कारण इथे काहीतरी मेला लागून आहे. म्हणजे एक प्रकारे खाद्यपदार्थाचा मेला, स्टोअर नाही का म्हणत आपण. म्हणजे इथे कॉलनीमधले लोक काय करतात, आपापल्या घरी गृहिणी काही ना काहीतरी बनवतात आणि ते त्या स्टोअरमध्ये मांडतात आणि काहीतरी 10-20 रुपये प्लेट देऊन असं लोकांना दाखवतात. म्हणजे एक प्रकारे एक कसं आहे हे मला याच्याबद्दल काही बोलायचं नाही. इट्स एक प्रकारे असा मेला आहे. आज मला सांगायचं होतं की ज्याप्रमाणे मी जॉब करून राहिलोय राव, म्हणजे कसं आहे, मला नाही का पहिले अगोदर पैशाची किंमत नव्हती. ऍक्च्युली मी सांगतो रिअलिस्टिक की मला पैशाबद्दल काही असं वाटे नाही. म्हणजे हार्डली 1000, 2000, 500 रुपये, 100 रुपये असे गेले कुठेतरी काही असं काही वाटे नाही. कारण ते आपले पैसे नव्हते ना, ते आपल्या वडिलांचे पैसे होते. वडील मेहनत करत होते, तू थोडी मेहनत करत होता. आता असं वाटते राव, मी प्रत्येक पैशासाठी हार्डली माझा पेमेंट 8000 रुपये आहे आणि या 8000 रुपयामध्ये साला मला कळून राहिलंय कारण आता 20 रुपयाची व्हॅल्यू काय, 10 रुपयाची व्हॅल्यू काय. त्याला कधी कधी असं वाटते ड्युटून आल्यानंतर त्याला गुपचूप खावं यार. मग त्याला असं वाटते का राहू दे प्लीज. व्हाय, कारण जर समज तू गुपचूप खाल्ले तर 10-20 रुपयाची गुपचूप खाईन तर उद्या तू नाश्त्यासाठी पुन्हा 10-20 रुपये खर्च करायला लागेल. बेटर आहे गुपचूप नको खाऊ, उद्या नाश्ता करून. 20 रुपये खर्च होते म्हणून साला मी मन मारून घेतोय. राहू दे बाया प्लीज, होईन जाईन उद्या नाश्त्यासाठी वगैरे पाहून ठेवा. आणि कसं ना कसं पैसे मी जमा करण्याचा प्रयत्न करून राहिलो. आता माझ्या अकाउंटमध्ये 3000 रुपये आहे. वडिलांनी मला 2000 रुपये दिले कपडे घ्यायसाठी, पण मी कपडे नाही घेतले राव. व्हाय, कारण आय डोंट नो असेच पैसे खर्च होऊन राहिले राव. पेट्रोल भरण्यात, याला त्याला देण्यात वगैरे वगैरे. बट मला घ्यावं लागेल कपडे. मी तर आता उद्या घेतो म्हणलं, उद्या शनिवार आहे तर उद्या एक शर्ट आणि एक पॅन्ट घेऊन टाकतो कारण ते इम्पॉर्टंट आहे. कारण माझ्यापाशी घालण्यासाठी काही कपडे नाही ड्युटीवर जाण्यासाठी. सो एक शर्ट एक पॅन्ट असणं गरजेचं आहे. तर मला सांगण्यात येत होतं आज की मला कसं पैशाची जाणीव करून राहिली आणि पैसा काय असतो, त्याची व्हॅल्यू काय असते आणि पैशासोबत कसं वागावं लागते, त्याला कसं खर्च करावं लागते, हे मला तसं आता हळूहळू कळून राहिलाय. जेव्हापासून मी जॉबवर लागून आहे तेव्हापासून मला कळून राहिलाय की याची व्हॅल्यू काय आहे. त्यामुळे मी कसं प्रत्येक गोष्टी प्रॉपरली हँडल आउट करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक गोष्टी की कोणत्या गोष्टीत आपला पैसा खूप जास्त खर्च होऊन राहिला. कधी कधी पैसा खर्च होऊन राहिला कारण त्या गोष्टी इम्पॉर्टंट पण आहे. जसं लाईक आता लायसन्स. आता लायसन्ससाठी आता मी त्या दिवशी 200 रुपये दिले. कालचीच गोष्ट आहे, कालची 200 रुपये दिले. त्याच्या अगोदर पण 200 रुपये दिले होते. तर एक प्रकारे काय आहे का, एक प्रकारे वेस्ट ऑफ मनी आहे. जर मी वर्धेतच प्रॉपरली केलं असतं, खर्च करावे लागत नाहीये. बट हे इम्पॉर्टंट आहे.
लायसन काढणं. समजा जर पुढे मागे नागपूरमध्ये आपली गाडी पकडली आणि समजा आपल्यापाशी लायसन नाही, तर सांग बरं कितीचा फाईन येईल? 2-2.5 हजार रुपये तर बंदा पूर्ण मारून टाकन राव आपल्याकडून. मग आणि तेव्हा कुठे का करशील? तेव्हा तर काहीच नाही ना, तुझ्यापाशी लायसन आहे ना RC बुक आहे. मग का करशील राव? आणि एक तर तुला ट्रॅफिक मध्ये एवढी भीती लागते चालवण्यासाठी गाडी. सो विचार कर, विदाउट लायसन आपण काहीच करू शकत नाही. तर बेटर आहे आपल्याला या सगळ्या गोष्टीमध्ये पैसा खर्च करावा लागत आहे. आता जे झालं ते झालं. आता वर्धेमध्ये मी लायसन काढलं नाही, ओके ठीक आहे, पण इथे काढणं गरजेचं आहे. यासाठी आता मला थोडेसे पैसे पण मोजावं लागत आहे, त्यासाठी ऑल ओके ठीक आहे, काही हे नाही. पैशाचं काम पैसा करते राव. आता मला माहित आहे का मी समोर जाऊन खूप जास्त पैसे कमवणार आहे, खूप अमेझिंग मूवीज बनवणार आहे, खूप पैसे कमवणार आहे राव मी माझ्या लाईफमध्ये. मला माहित आहे मी बहुत जास्त पैसे कमवणार आहे. बट आतापासून स्टार्ट झाले आहे. जेव्हापासून मी जॉब लागलो ना, एक प्रकारे नाही का थोडा शहाणपणा झाला, एक प्रकारे मॅच्युरिटी वाढली आहे. या कोणती, पहिले मी पढाई नाही करत होतो. या रिअली सेज मी खरंच पढाई करत नव्हतो. बट आता कसं ड्युटीवर जातो चला तेव्हा कळते का त्याला आपली लायकी काय आहे. म्हणजे तेव्हा मी फक्त वडिलांच्या भरोशावर मस्त मजा करत होतो, गाडी चालवत होतो, मित्रांसोबत हँगआउट करत होतो. काही असं हे नाही. जे काही आयडेंटिटी आहे ते वडिलांमुळे आहे आणि काफी चांगली आयडेंटिटी आहे. वडिलांचं ATM कार्ड आहे, 100,000 रुपये काढले का आपला फ्लिपकार्ट करून 1-2 प्रॉडक्ट बनवले का बस. खाणं पिण्याचा काही प्रॉब्लेमच नाही, राईट. ते थोडं बहुत पढाई करायचं बस. पण आता कसं, आता एकदम डेस्परेट आहे राव. या आता मला कळलंय की पढाई कर तर तेव्हा तुझं फ्युचर चांगलं राहील. तर तू पढाई नाही करशील तुझं फ्युचर चांगलं नाही राहील. पढाई करून तुझी लाईफ सेटल होईल मुंबईमध्ये, तेरच तू फिल्म मेकिंगची जर्नी स्टार्ट करू शकते. जर तू हे नाही करू शकत, म्हणजे प्रॉपरली तुझं समजा जर पढाई नाही करू शकत तर तू काहीच नाही. आणि एव्हरीडे मी जॉबवर जातो ना, आणि माझ्यासोबत जे काही होते हे कसं मी एक प्रकारे स्वतःला कन्सिडर करतो आणि म्हणतो की या लेट इट बी, काही होत नाही, जस्ट लेट इट, राईट. So this is the My Artifact episode number 673. Right now we are at Khabargada, Maharashtra. Thank you.